दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चेचं गुऱ्हाळ मागचे अनेक दिवस सुरू होतं. आता ती चर्चा तर थांबली आहे, पण नवी चर्चा सुरू झाली आहे पुन्हा एकदा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकमेव खासदार सुनील तटकरे यांच्या बाबतीतली ही चर्चा आहे. तसं तर त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा कायम सुरूच असतात, कारण ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे. आधी शरद पवारांच्या बरोबर होते, मग अजितदादांच्या सोबत होते, आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात काम करतायत राष्ट्रवादीमध्ये. आता तरी आहेत राष्ट्रवादीमध्ये, पण भविष्यात राहतील की नाही याची काहीही शाश्वती नाहीये, कारण ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात जाणार आहेत अशा बातम्या ऐकायला मिळतात. किती खरं माहीत नाही, पण चर्चा सुरू असतील तर विश्लेषण तर होणार. सध्या राष्ट्रवादीत असलेले सुनील तटकरे खरंच पक्ष सोडून भाजपा जॉईन करतील का होत आहेत, आणि कुणी सुरू केल्या आहेत सुनील तटकरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा, आणि खुद्द सुनील तटकरे यांनी भाजपा प्रवेशाबद्दल काय म्हटलंय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार असलेले सुनील तटकरे लवकरच राष्ट्रवादी सोडून भाजपात जातील अशा बातम्या धडकायला सुरुवात झालेली आहे त्यांच्याच रायगड जिल्ह्यातून. कोण कोण करतंय त्यांच्याबद्दल हे दावे हे आम्ही सांगणार आहोतच, पण सुनील तटकरे सत्तेबरोबरच आहेत, मग त्यांना भाजपात जाण्याची काय गरज आहे असा सवालही तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. त्यासाठी एक अशीच सिमिलर घटना घडली होती शिवसेना फुटीची. त्यावेळी शिवसेना म्हणजे अखंड शिवसेना सत्तेमध्ये होती, महाविकास आघाडीचं सरकार होतं. याच अखंड शिवसेनेतले एक नेते एकनाथ शिंदे यांनी भलं मोठं बंद केलं. 1-2 नाही तर 40 आमदार सोबत घेत शिवसेना हा पक्षच आपल्या नावावरती करून घेतला. उद्धव ठाकरेंचा पक्ष अजूनही त्यासाठी कोर्टामध्ये दाद मागतोय, पण तारखांशिवाय काहीही त्यांच्या नशिबात नाहीये किंवा पदरी पडत नाहीये. आता हा इतिहास सांगण्याचं कारण सत्तेत आहे म्हणजे कुठला पक्ष सोडण्यावरती किंवा प्रवेश करण्यावरती काहीही फरक पडत नाही. अजून एक उदाहरण, उदयनराजे भोसले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे म्हणजेच अखंड राष्ट्रवादी होती, त्यावेळी ते खासदार असताना 3 महिन्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. अर्थात त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, म्हणून मग नंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं. उदयनराजेंनी तर किती जहरी टीका केली होती नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपावरती. आज काय परिस्थिती आहे? अगदी उलट. आता ही उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. राजकारण हे केवळ आपल्या सोयीने केलं जातं, तिथे कुठल्याही निष्ठेला आणि लोकांच्या हिताला प्राधान्य नसतं. नाहीतर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याआधी एखाद्या नेत्याने आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना, त्यानंतर आपल्या मतदारांना विचारलं असतं. ते हो म्हटले असते तरच पक्ष बदल केला असता, पण असं कधीच होत नसतं. आता सुनील तटकरे हे सत्तेबरोबर असले तरी मुख्य प्रवाहाच्या पक्षात नाहीयेत. ते आणि आणखी एक त्यांच्याच पक्षाचे नेते अतिमहत्वाकांक्षी प्रफुल्ल पटेल, हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत ज्यांच्यावरती आरोप झाले तेव्हा शरद पवार यांनी त्यांची बाजू लावून धरली होती, आणि त्याच शरद पवारांना सोडून हे नंतर भाजपाच्या जवळ गेले. ते जर का भाजपाच्या जवळ जाऊ शकतात तर भाजपातही जाऊ शकतात, पण त्यांचा अहंकार इतका टोकाला असतो की अडचणीचे प्रश्न विचारले की पत्रकारांवरती ते कमालीचे नाराज होऊन बोलतात, मग ते तटकरे असो की प्रफुल्ल पटेल. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची मागच्या काही दिवसांमधली स्टेटमेंट्स बघा. सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी यांच्यातलं वाकयुद्ध हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या मते सुनील तटकरे एक घोटाळेबाज नेता आहे. सर्वांना धक्का मारत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उभी केलेली आहे. अनेकांना त्यांनी म्हणजेच तटकरेंनी फसवलेलं आहे. तसं तर आजकाल हे खूपच कॉमन झालेलं आहे. अशावेळी अनेकांना म्हणजे नेमकं कुणाला हे दळवींनी क्लिअर केलं पाहिजे. तर असे हे घोटाळेबाज दळवींच्या भाषेमध्ये आता ते राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये जाणार आहेत. त्या मार्गाने त्यांची वाटचाल देखील सुरू झालेली आहे असा दळवींचा दावा आहे. पण खरंच सुनील तटकरे भाजपामध्ये जाऊ शकतात का? काय काय शक्यता आहेत आपण पडताळून पाहूया. सगळ्यात पहिलं, सुरक्षित भविष्य.
मागच्या काही वर्षांपासून विशेषतः 2014 पासून NDAकडे आणि त्यातही भाजपामध्ये येण्याचं किंवा घुसण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे, कमालीचं वाढलेलं आहे. राजकारणी आणि निष्ठा यांचा काडीचाही संबंध नसतो हे आपण रोज वाचत असलेल्या बातम्यांमधून जाणून घेत असतोच. आपलं स्वतःचं भविष्य आणि राजकारण हे कसं सेफ राहील याचा विचार हे राजकारणी करत असतात. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहून तर आपण हे नक्कीच म्हणू शकतो. दुसरी शक्यता, राष्ट्रवादीमध्ये अनिश्चितता आहे. राष्ट्रवादीचा मुख्य आधार असलेले अजितदादा गेले, त्यामुळे प्रभावी असं नेतृत्व करू शकणारी व्यक्ती ही राष्ट्रवादी या पक्षामध्ये नाहीये. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या पहिल्या फळीतले जे काही नेते आहेत ते शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झालेले. त्यांचा स्वतःचा असा कोणताही प्रभाव नाहीये. त्यामुळे अशा नेत्यांना कुठल्या ना कुठल्या मोठ्या नेत्याची गरज भासणारच आहे आणि ही गरज पूर्ण करू शकतो तो भाजपा हा पक्ष. तिसरी शक्यता आहे विलिनीकरणाचा धोका. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपलं काही खरं नाहीये. एक तर आपल्यापेक्षा अधिक प्रभावी नेते किंवा लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे पदं मिळण्याची शक्यता ही फारच धुसर होते आणि पदांशिवाय राहू न शकणारी ही सगळी मंडळी आहे. त्यानंतर आणखी एक शक्यता आहे केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक. सुनील तटकरे हे खासदार आहेत, अशा वेळी दिल्लीतल्या नेतृत्वाच्या जवळ गेल्यास त्यांच्या ते फायद्याचं ठरू शकतं. महेंद्र दळवी म्हणतात तसं अनेक घोटाळे करून तटकरे हे पुढे गेलेले आहेत. जर का खरंच तसं असेल तर सत्तेच्या जवळ जाण्याचा किंबहुना सत्तेतल्या मुख्य पक्षातच गेल्यास चिंताच नाही का? आता सुनील तटकरे काय म्हणतात बघा. तटकरेंच्यावर एवढं सगळं बोललं जात असताना त्यांची प्रतिक्रिया ही आपल्याला पाहायला हवी. त्यांच्या मते आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या निराधार आहेत आणि द्वेषापोटी केलेल्या आहेत. किती टिपिकल प्रतिक्रिया आहे ना. आता शिवाय अजितदादांच्या भाजपासोबत जाण्याच्या निर्णया आधीपासून या चर्चा सुरू असल्याचं तटकरेंचं म्हणणं आहे. आता बघूया काय होतंय ते भविष्यामध्ये. पण हे सगळं खरं असलं तरी सुनील तटकरे हे काही निष्ठावान म्हणून ओळखले जात नाही. कारण तसं असतं तर त्यांनी शरद पवारांची साथ ही कधीच सोडली नसती. बरं, त्यांचं प्रभावी काम कोणतं हे सुद्धा शोधायला लागतं. एखाद्या पक्षाने सगळं देऊनही भल्यांनी त्या पक्षाची साथ सोडली अशी कितीतरी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशभरामध्ये आहेत. एकूणच मुख्यमंत्री स्तरावरच्या नेत्यांनी देखील पक्ष सोडले वैयक्तिक स्वार्थासाठी. तिथे तटकरेंच्या पक्ष बदलाच्या चर्चा हे काही आश्चर्य नाहीये आणि उद्या प्रत्यक्षात पक्ष बदलला तरीही काही आश्चर्य नाहीये. रायगडमध्ये शिंदेंची सेना आणि सुनील तटकरेंचं कुटुंब यामध्ये पराकोटीचा वाद आहे. येत्या काळामध्ये तो कसा सुटणार हे आत्ताच सांगता येणार नाहीये. महेंद्र दळवी तटकरेंवरती येत्या काळामध्ये काय काय आरोप करतात आणि त्याला सुनील तटकरे कसं प्रत्युत्तर देतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल. बाय द वे, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो काही वाद आहे तो अजूनही सुटलेला नाहीये. शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या वादावरती भाजप कसा तोडगा काढतो हे आपल्याला बघायला लागेल. कारण भाजप हा मुख्य पक्ष आहे महायुतीमधला. हे वातावरण पाहता तटकरे कधी भाजपात जातील हे निश्चित असं सांगता येणार नाहीये. पण या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि सुनील तटकरे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात जातील का? तटकरेंचा भाजपा प्रवेश कधी होऊ शकतो यावर तुमची मतं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.